नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मधुबन वडा, ऐकूनच वेगळं वाटलं असेल ना, तर ही रेसिपी करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. सेम आपले दहीवडे असतात ना तसेच आहेत, पण त्यामध्ये थोडंसं वेगळेपण आहे आणि एक मस्तपैकी असा सिक्रेट मसाला मी केलेला आहे. त्याने त्याची चव आणखीनच चांगली लागेल. चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप मुगाची डाळ अशी रात्रभर भिजशी ठेवलेली. त्यानंतर अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा मी रात्री भिजशी ठेवलेली. त्यानंतर 2 चमचे तूप घेतलेलं आहे. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत असे कट करून. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहेत. त्यानंतर मनुका घेतलेला आहे. चिली फ्लेक्स घेतलेला आहे. 2 चमचे जिरं, 1 चमचा धणे, काळी मिरी 10 ते 15 आणि लवंग घेतलेली आहे. चिमूटभर हिंग, काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्सरच्या जारमध्ये मुगाची डाळ आहे ती अशी घालून घेतलेली आहे. त्यानंतर उडदाची डाळ आहे ती सुद्धा आपण आता मिक्सरमध्ये घालणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता आपण आता हे वाटून घेणार आहोत. पेस्ट करायची आहे बारीक. 2 चमचेच इकडे मी पाण्याचा वापर केलेला आहे. बघू शकता अशी वाटून घेतलेली आहे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघू शकता मी बॅटर आहे डाळीचं ते एका बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघू शकता. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते फेटून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटं हे फेटण्यासाठी जातात. चांगलं फेटून घ्यायचं आहे. डाळीचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे. एकदम असं फ्लफी झालं पाहिजे बॅटर. बघू शकता. बघू शकता मस्तपैकी असं कलर चेंज झालेला आहे. आपण आता बॅटर आपलं तयार आहे की नाही चेक करण्यासाठी असं बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅटर घालायचं आहे त्या पाण्यामध्ये. बघू शकता जसं आपलं वर तरंगायला लागलं बॅटर की समजायचं आपलं बॅटर एकदम तयार आहे, एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता वडे आहेत ते तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये वडे घालायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी असे तेलामध्ये पण चांगले तरंगत आहेत. म्हणजे आपलं बॅटर आहे ते एकदम भारी झालेलं आहे. असे तेलामध्ये एक एक करून सोडायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही असे थोडे पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता एकदम सॉफ्ट होतो हा वडा. खाण्यासाठी पण तुम्ही हे असेच पण खाऊ शकता. बघू शकता एकदम असे फ्लफी झालेले आहेत. मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे वड्यांना. बघू शकता तुम्ही. बघू शकता आणि आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता एक सिक्रेट मसाला करणार आहोत. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये नॉर्मल गरम पाणी असतं ते घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण वडे केलेले आहेत बघू शकता ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत. बघू शकता. व अर्धा तास आपल्याला हे असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. बघू शकता. बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आपले वडे बघा
डबल झालेले आहेत, मस्तपैकी असे फुगलेले आहेत. असं वड्यांमधले थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. आपण आता एक सिक्रेट मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी फ्राय पॅन मध्ये आपण आता धणे घालायचे आहेत, त्यानंतर जिरं घालायचं आहे, काळी मिरी आणि लवंग घालायची आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं मसाल्याला वास सुटला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपला मसाला आहे, बघू शकता तो भाजून झालेला आहे. आपण आता हा खलबत्त्यामध्ये असा ठेचून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. आपण आता या खलबत्त्यामध्ये जो मसाला भाजून घेतला होता तो घालायचा आहे. त्यानंतर आणखीन 2-3 मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. जसे चिली फ्लेक्स आहे ती घालायची आहे, बेडगी मिरची मसाला घालायचा आहे थोडा कलर येण्यासाठी मसाल्याला. त्यानंतर याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे, चिमूटभर हिंग घालायची आहे व ठेचून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही हे मिक्सरला वाटलं तरी चालेल, पण मिक्सरला याची पावडर होईल. मिक्सरला न वाटता तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता आपला सिक्रेट मसाला आहे तो तयार झालेला आहे. परत मी इकडे फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता 2 चमचे तूप घालायचं आहे. बघू शकता. आपण आता या तुपामध्ये जे ड्रायफ्रुट्सचे तुकडे केलेले होते ते भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. 2 ते 3 मिनिटच आपल्याला इकडे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून झालेले आहेत. त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, बघू शकता. व असं दही आहे ते या बाउलमध्ये घालायचं आहे. इकडे मी 400 ग्रॅम दही घेतलेला आहे. त्याच्या दह्यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे सगळं. त्यानंतर याच्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत व फेटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत. बघू शकता. दूध घालायचं आहे व फेटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ बॅटर झालं पाहिजे. बघू शकता. बघू शकता आपलं दह्याचं बॅटर तयार झालेलं आहे. एकदम असं स्मूथ झालेलं आहे बॅटर. आपण आता मधुबन वडा असेंबल करून घेऊया. असा बाउलमध्ये वडे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आपण दही तयार केलं होतं ते घालायचं आहे. दही बघा एकदम असं स्मूथ आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो आपण सिक्रेट मसाला केलेला आहे तो घालायचा आहे आणि चव तर एकदम भारी लागते. त्यानंतर ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. त्यानंतर मनुका घालायचा आहे व परत आपण ह्याच्यावरती दही घालणार आहोत. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे दह्याला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर शेव घालायची आहे व डाळिंब घालायचा आहे. मस्तपैकी आपला मधुबन वडा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. खायला पण एकदम भारी लागतो. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर
अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.